राइट हँड ओव्हर द विकेट. या बी अपर कट बॉल गलीमध्ये गेलाय. पंचांचा सिग्नल. फक्त या बॉलवर एकच धाव. एक धावाने अकाउंट ओपन केलंय. सामना जर पाहिला 5 षटकांचा आहे. तिसरं षटक हे चारपटी नाही बनली आहे. यावेळी स्टेप आउट झाल्यात. पुढे खेळलाय. लॉंग ऑन मध्ये आहे. अभि देवगडकर यांनी पकडले. काय अमलोस्कर सुद्धा बाद झाल्यात दुसऱ्या षटकामध्ये. परंतु चांगली गोलंदाजी दीपेश धुरीने केली आहे. पहिला बॉलवर जर पाहिलं डॉट आला. दुसरा बॉल वाईड फेकला. धुरी अभि ऑन साइडला खेचलाय. डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. शर्तीचा प्रयत्न झालाय. सरचं स्वागत. यावेळी फुल टॉस. फुल टॉस का मतलब फुल्ली लॉस. परंतु डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. तुम्हाला यावेळी समोर खेळलाय. परंतु समोर आहे दीपेश धुरी. लॉंगर मध्ये पाहायला मिळत होता अंदाज. आणि पकडले कॅच. विकेट डाऊन झाली आहे. गौरव तेली सुद्धा बाद झाल्यात. यावेळी बिग हिट. स्ट्रेट हिट. बॉलला फेकलाय. बाउंड्री रेंजच्या सफल झालेत अगोदरच. यावेळी सुद्धा बिग हिट ऑन साइड. प्रॉपर टायमिंग. FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार. धावफलक पाहिलं त्या 6 धाब्याने ऑफस्टिकच्या अगोदरच बाहेर आले आहेत. यावेळी सुद्धा बिग हिट आहे. प्रॉपर टायमिंग नाही झालाय. परंतु पाहायचा या बॉलवर काय निर्णय असणार पंचांचा. बॉल चाललाय. 2 धावा त्याने खर्च केल्यात. यावेळी सुद्धा बिग हिट. लॉफ्टेड केलाय. बॉलला जर पाहिलं सी चॅम्पियन ट्रॉफी षटकार. जितू तेली याच्यावर स्ट्राईक राहणं गरजेचं होतं. परंतु पहिल्या ओव्हर मध्ये यावेळी जर पाहिलं तर यावेळी बिग हिट. प्रॉपर टायमिंग झालाय. आणि बॉलला खूपच लांब फेकल्यात त्यांनी देखील. 2 बॉलचा काही शिल्लक. यावेळी शॉर्ट पिच बॉल पुल केलाय. सक्सेसफुल. वंडरफुल. आणि जितूने काय बॅटिंग केली आहे. 13 बॉल मध्ये 50 धावा जितूने बनवल्यात. आजची जामसडे टीमला बनवायच्या आहेत. परंतु काय बॅटिंग केली आहे. 14 बॉल मध्ये 52 धावा बनवल्यात जितू तेली याने. आणि दुसऱ्या डावासाठी तुम्हाला आवाज मायक्रोफोनवरून ऐकायला मिळेल. आमचे सहकारी समालोचक अमितजी साळुंके सरांचा आवाज. तोपर्यंत मी स्वतः मराठी समालोचक पंकज लाड काही वेळासाठी प्रेक्षकांची रजा घेतोय. मी थांबतोय. तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहतच राहा. श्री पूर्णिकन देवी क्रिकेट मंडळ बापर्डे घाडीबाडी आयोजित पाळेकर स्क्वेअर लेग अंपायर संतोष. फुल टॉस चेंडू. मोठा फटका. काय चेंडू या ठिकाणी मिड विकेट सीमारेषा क्रॉस करतोय ना. या ठिकाणी एनसीसी वागडून याकडनं होताना दिसते. आता मात्र चेंडू बॅट खाली आलाय. काय झेल होऊ शकतो. जितू तेली एक चुस्त खेळाडू म्हणून क्रिकेटमध्ये ओळखला जातो. परंतु त्याला मिस करून चेंडू अडवला. तो अप्रतिम होता. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू. सुरेख असा फटका मिड विकेट बॉलच्या दिशेने जातोय. काय फील्ड होऊ शकतो. आणि या 2 क्षेत्ररक्षकांना बीट करून चेंडू. हे अनेक वेळा क्रिकेटमध्ये आपण पाहिले. पुन्हा एकदा मोठा फटका. काय झेल होऊ शकतो. आणि आता मात्र या क्षेत्ररक्षकाला मिस करून बाहेर 6 धावांच्यासाठी. FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार. वर्णन करणे या गोलंदाजाचं. आता पुन्हा एकदा चेंडू. परंतु चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे की काय. परंतु चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चॅम्पियन ट्रॉफी षटकार. 28 धावांची आवश्यकता. मनीषाचा या षटकातील शेवटचा चेंडू. थोडासा उसळी घेतोय चेंडू. लोड होतोय आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये मनीषाला सफलता मिळते. दोन्ही संघांसाठी खुशीचा सामना असं मी वर्णन करेन या सामन्याचं. फुल टॉस चेंडू. ग्लान्स केलाय चेंडूला फाईन लेग एरियामध्ये आणि चेंडू जातोय तो डीप फाईन ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. मोठा फटका. फिर एक बार मिड विकेट के ऊपर से गेंद को खेला. गेंद सीमा रेखा के बाहर और ये विनिंग आपण जिवंत ठेवेल. आणि त्याचा पुढचा वॉट शॉट यार. मिड विकेट आणि फाईन लेग या दोघांच्या मध्ये अभि देवगडकर याच्याकडनं आपण पाहतोय क्रिकेटमध्ये. फिर एक बार बडा शॉट. क्रिकेटिंग शॉट ज्याला म्हटलं जातं ते लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक
क्वालिटी शॉट अभि देवगडकर याच्या बॅटमधनं FCC चॅम्पियन ट्रॉफी षटकार आणि या ठिकाणी हा सामना DRCC जामसंडे हा संघ जिंकतोय, पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. परंतु चांगलं क्रिकेट दोन्ही बाजूने आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळालं आणि यानंतरचं धावतं ज्याला लाईव्ह क्रिकेट समालोचन मी असं म्हणेन ते आदरणीय अमोलजी जमदाडे सर. मी अमित साळुंके या ठिकाणी आपल्या सर्वांची रजा घेतोय. धन्यवाद.